अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुपौर्णिमा 2026 विशेष सुवर्णसंधी सोडू नका। फक्त ही एक सेवा करा, मोठ्यात मोठ्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील। अगदी कितीही मोठी इच्छा असो, या सेवेने तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील। अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामी महाराजांना सर्व माहिती आहे, कोणता भक्त कोणत्या अडचणीमध्ये संकटामध्ये आहे। फक्त तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ही एक सेवा करायची आहे। ही सेवा केली तर प्रत्येक इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील। गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे, आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा दिवस आहे। तर ही सुवर्णसंधी कोणीही सोडू नका। अगदी स्वामी भक्तीमध्ये नवीन आहात, आत्ता स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे, तरीही तुम्ही ही सेवा करू शकता। या सेवेला कोणतेही बंधन नाही, फक्त मनामध्ये विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे। प्रत्येक इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील। ही सेवा अगदी तुम्ही वेळात वेळ काढून ही सेवा करू शकता। कामामध्ये आहात किंवा वेळ मिळत नाही, फक्त 10 ते 15 मिनिटात ही सेवा होते, पण प्रभाव खूप चांगले आहेत। प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी आहेत, यासाठी ही सेवा करायची आहे। ह्या सेवेला कधीही सुरुवात करा। गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। अगदी तुम्हाला एवढे दिवसच ही सेवा करायची आहे असे कोणतेही बंधन नाही। तर तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत, तुमच्या मनाने तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढा दिवस ही सेवा करायची आहे तेवढे दिवस तुम्ही करू शकता। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे। बऱ्याच वेळा पारायण करण्याची मनामध्ये भरपूर इच्छा असते, पण हातून पारायण घडत नाही। बरेच कामे आहेत, वेळ मिळत नाही, यासाठी पारायण किंवा इतर कोणत्याही स्वामी सेवा हातून घडत नाही। तर फक्त तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करून पहा, मनातील प्रत्येक इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील। या सेवेला कधीही सुरुवात करायची आहे, मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे। मनामध्ये विश्वास असेल तेव्हा सेवा काम करतात, तेव्हा स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात, हे लक्षात ठेवायचं आहे। 4 दिवस ही सेवा केली, स्वामी महाराजांनी इच्छा पूर्ण नाही केली, तर स्वामी माझ्या इच्छाच पूर्ण करत नाहीत किंवा या सेवेचा काहीही उपयोग नाही असे मनामध्ये आणू नका। कारण शेवटच्या क्षणीसुद्धा स्वामी चमत्कार करतात, हे प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव आहेत। या सेवेने खूप लवकर अनुभव येतो, तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात। तर ही सेवा कोणती आहे, तुम्हाला कधी करायची आहे सुरुवात, ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। ही सेवा तुम्ही अगदी कधीही सुरुवात करू शकता। त्यासाठी संकल्प सोडा। नक्की संकल्पयुक्त कोणतीही सेवा आपण करतो त्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळतं, कारण आपण या सेवेशी बांधलो जातो, तेव्हा आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात। संकल्प पहिल्या दिवशी, अगदी कोणत्याही दिवशी सुरुवात करा, कोणतंही तुम्हाला बंधन नाही। तुम्ही संकल्प पहिल्या दिवशी स्वामी महाराजांची नित्य सेवा करता, घरामध्ये इतर सेवा घडतात, त्या सेवा सर्व करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, संकल्प सोडायचा आहे। संकल्प तुम्हाला हातामध्ये अक्षता, हळदी, कुंकू, फूल, पाणी घ्यायचं आहे, तुमचं नाव बोलायचं आहे। तुम्ही स्वामी भक्त आहात, तुमची कोणती इच्छा आहे सर्व काही बोलायचं आहे, तुमचं गोत्र बोलायचं आहे। सर्व बोलून ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना तुमची इच्छा बोलायची आहे। स्वामी महाराज, मी एवढे दिवस तुमची सेवा करणार आहे, माझ्या इच्छा पूर्ण करा। मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी संकल्प आधी सोडायचाच आहे। संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायचं आहे। 11 माळी जमत नाहीत, काही कामे आहेत, धावपळ आहे, तर 1 माळ श्री स्वामी समर्थ नक्की करा। त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत यातील 3 अध्याय दररोज पठण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला
तारक मंत्र सुरू करायचा आहे. तारक मंत्र सेवा सुरू करता तेव्हा साईडला एका पेल्यामध्ये ग्लासमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे. त्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र बोलायला सुरुवात करायची आहे. तारक मंत्र कधीही कमी आवाजामध्ये बोलायचा नाही, तर तुमच्या कानी शब्द पडत आहेत, तुम्हाला ऐकायला येत आहे तेवढ्या आवाजामध्ये आपण तारक मंत्र दररोज बोलायचा आहे, अगदी 11 वेळा. तारक मंत्राचं जेव्हा तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला जे काही निगेटिव्हिटी आहे ते दूर होते, पॉझिटिव्हिटी येते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते. घराला कोणाची वाईट नजर लागली आहे, घरामध्ये आजारपण आहे, हे सर्व दूर होते. त्यासाठी तारक मंत्र कधीही मनामध्ये बोलायचं नाही, तर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये बोला. 11 वेळा तारक मंत्र बोलून झाला की स्वामींना आपली इच्छा सांगा. जे काही पाणी ठेवलं आहे ते तुम्ही थोडंसं प्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून हे थोडं थोडं पाणी द्यायचं आहे. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे. हे पाणी कुठंही फेकून देऊ नका. साक्षात हे अमृत आहे. आपण या सेवा करतो. तारक मंत्र सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. मोठ्यात मोठा आजार बरा होतो, मनातील इच्छा पूर्ण होतात. यासाठी हे पाणी टाकून द्यायचं नाही, कुठेही फेकून द्यायचं नाही. तर हे आपल्या साक्षात स्वामी महाराजांनी आपल्यासाठी दिलेलं हे आशीर्वाद आहे, हे समजून आपण व्यवस्थित ठेवायचं आहे. जेवढं लागेल तेवढंच बनवा. बाकी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा खूप प्रभावी आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही सेवा होते, पण प्रभाव तुम्हाला खूप लवकर दिसून येतात. यासाठी ही सेवा कोणीही करू शकतं. वेळेचे बंधन नाही. वेळेचे बंधन म्हणजेच आपण 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करायची नाही. काळे वस्त्र परिधान करायचं नाही. पर अन्न वर्ज्य करायचं आहे. अगदी तुम्ही बाहेर कुठंही तुम्ही जेवण घेता किंवा नाश्ता घेता, शिक्षणासाठी आहात, नोकरीसाठी आहात, तिथे तुम्ही पैसे देऊन अन्न घेऊ शकता. पण कोणाच्याही घरी तुम्ही चहा पाणी हे अन्न घ्यायचं नाही. कारण प्रत्येक आपण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे. मनापासून विश्वास ठेवायचा आहे. ही सेवा मनापासून करा. प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. स्वामी महाराजांना ज्या काही तुम्ही इच्छा बोलता त्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात. अगदी शिक्षणासाठी करू शकता, लग्नासाठी करू शकता, लग्न जमत नाही यासाठी करू शकता, मूलबाळ होण्यासाठी करू शकता, व्यवसायामध्ये प्रगती हवी आहे, आजारपण आहे, घरामध्ये दुःख, बाहेरील बाधा आहे, संकट आहेत, वाईट नजर लागली आहे, सर्व गोष्टींसाठी ही सेवा आहे. ही सेवा कोणीही करा. 15 मिनटं वेळ द्या. कारण आपण आपल्या आयुष्यातील 15 मिनटं आपल्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये घातले तर त्याचे कल्याणच आपले होणार आहे. आपले आजारपण, संकट, अडचणी हे नक्की दूर होणार आहेत. आपल्याकडे वेळ नाही किंवा वेळच मिळत नाही असे म्हटलं तर आपले आयुष्यातील कोणतेही प्रश्न सुटत नाहीत, अडचणी दूर होत नाहीत, अडचणीतून मार्ग मिळत नाही. तर आपण आपल्या गुरूंसाठी, आपल्या स्वामी महाराजांसाठी 15 मिनटं आपल्या आयुष्यातील द्यायचेच आहेत. याने आपले सर्व संकट, अडचणी नक्की दूर होतात. सर्व काही समस्या दूर होतात. यासाठी ही सेवा आहे. अगदी कोणीही करा असे नाही की स्वामी भक्तांनीच करायला हवी. तर प्रत्येक नवीन स्वामी सेवेकरी आहात, तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही ही सेवा करा. जेवढे दिवस तुमच्याकडे आहेत तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करा. असे नाही की तुम्ही एवढे दिवसच ही सेवा करायला पाहिजे. तर तुम्ही कितीही तुमच्याकडे वेळ असेल, कितीही दिवस असतील, तर ही सेवा अवश्य करा. मनातील प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण होतील. साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही सेवा आहे. ही सेवा करायची आहे. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. विश्वास असा ठेवायचा आहे की स्वामी महाराजांनी कितीही आपण सेवा करतो त्यामध्ये कितीही अडचणी आल्या किंवा असं वाटतं की नाही माझं या सेवेने इच्छा पूर्ण होत नाहीत, उलटं काही अडचणी येत आहेत, समस्या येत आहेत, तेव्हा आपली परीक्षा सुरू आहे. स्वामी परीक्षा ही प्रत्येक भक्ताची घेतात. तेव्हा आपण समजून जायचं आहे
की आपली परीक्षा सुरू आहे. स्वामी देणारे स्वामी आहेत. स्वामी सर्व भक्ताची परीक्षा पहिले घेतात, तेव्हाच ते फळ देतात. यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे. तर ही सेवा मनापासून करा. श्री स्वामी समर्थ.